आज स्वतः शिंदे सरांनी निर्णय घेतला। बहिणींना 1500 रुपयाची ओवाळणी आता डायरेक्ट 2100 रुपये करणार। आम्ही एक वेळेस काटकसर करू, पण बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार म्हणजे देणार। शिंदे साहेबांनी विधानसभेत केली मोठी गर्जना। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। 1500ची ओवाळणी 2100 रुपये करते, ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। आता ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक आहे त्याच महिलांना आता 2100 रुपये येणार आहे। आज राज्यातील शेवटचे 10 जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या महिलांना पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर पैसे वाटप पूर्णपणे बंद होईल। हा शेवटचा दिवस आहे। ज्यांना अजून मेसेज आला नाही त्यांनी फक्त मोबाईलच्या मेसेजची वाट पाहू नका, अर्जंटमध्ये हे काम करून घ्या। हे काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही। आज ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता आज वाढून 2100 रुपये प्रमाणे झालेला आहे। त्यामुळे बहिणींना आता 2 कागदपत्र जमा करावे लागणार आहे। त्या आता 2 कागदपत्र बहिणींकडून मागितले जात आहे। जर तुम्ही हे 2 कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही। पुढच्या महिन्यापासून हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। असल्यामुळे 2 कागदपत्राची मागणी अर्जंटमध्ये जमा करावंच लागेल। हे 2 कागदपत्र कोणते असणार आहे आणि कसं जमा करावं लागणार आहे, जर तुम्ही दिले नाही तर तुमच्याकडनं दंडसुद्धा वसुली केली जाईल। ते 2 कागदपत्राची मागणी, हे 2 कागदपत्र कुठून काढायचे आणि कुठे जमा करायचे 2 मिनिटात लगेच तुम्हाला सांगतो। आता तुम्हाला हे माहित असेल की लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे 1,50,00,000 महिलांना पैसे भेटलेले आहे 1500 रुपये प्रमाणे। पण अजूनही 70 लाख बहिणींना अजूनही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही। याचं मागचं कारण काय आहे ते सरकारने स्पष्ट केलेलं आहे। याचं मागचं कारण म्हणजे सरकार आता हे पैसे वाढून जे देणार आहे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता मिळाला नाही यामधला सर्वात मोठा प्रश्न येतो की अशा महिलांना काढण्यासाठी त्यांनी सरकारने 2 कागदपत्राची मागणी केली, जेणेकरून गोरगरीब महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे। अशा महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे ज्यांना खरोखर याची गरज आहे। तर यासाठी हे 2 कागदपत्राची मागणी केली आहे। सरकारने हे जे आता कारण आणलेलं आहे, हे जे 2 डॉक्युमेंट जे आणले आहे हे तुमच्यासाठीच आणलेलं आहे। म्हणजेच तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत काही करायची गरज नाही। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी सर्वात मोठा जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता हे जे 600 रुपये वाढ करणार आहोत, या 3 विभागामध्ये सर्वात आधी आम्ही पैसे वाटप करणार आणि 5 ते 6 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 2100 रुपये प्रमाणे वाटप करून देणार आहे, ही अशी घोषणा साहेबांनी केली आहे। आता तो जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे आणि त्या निर्णयामुळे बहिणींना कसा फायदा होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात आधी तुम्हाला 2 मेसेज येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा 2100 प्रमाणे तुम्हाला पहिला मेसेज येणार आहे आणि दुसरा मेसेज अशा महिलांना येणार आहे ज्यांच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता बाकी असेल त्यांना आता 2 मेसेज येणार आहे। आतापर्यंत 1,40,000 बहिणींना पैसे वाटप झालेले आहे। आता तुम्हाला जो मेसेज येणार आहे तर 70 लाख बहिणींना अजून मेसेज आलेले नाही, तर त्यांना आता मेसेज येणार आहे। तो मेसेज येऊन तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुद्धा पैसे वाटप होणार आहे। घाबरून जाऊ नका। जर तुम्हाला मेसेज आला नसेल ते 5 ते 7 दिवसाच्या अंडरमध्ये तुम्हाला मेसेज येणार आहे। तुम्हाला जे हप्ता तुमचा बाकी होता तो हप्ता तुम्हाला मिळणारच आहे आणि आता हा जो हप्ता वाटप होणार आहे तो सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे। त्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे हे 2 डॉक्युमेंट जमा करणे खूपच गरजेचं आहे। लवकरात लवकर 5 ते 6 दिवसांमध्ये तुम्ही हे 2 कागदपत्र जमा करून घ्या, मग तुम्हाला काही करायची गरज नाही। आता सर्वात प्रथम पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की या डॉक्युमेंटमुळेच सरकारला कळणार आहे कोणती महिला खरोखर गरीब आहे, त्याच महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे। ते पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते सर्वात आधी तुम्हाला सांगतो आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला तात्काळ जमा करायचं आहे। याच डॉक्युमेंटच्या माध्यमातून अपात्र आणि पात्र महिलांची यादी सुद्धा जाहीर सरकार करणार आहे। आता तुम्हाला पटापट या 3 विभागामधून पैसे जे वाटप होणार आहे ते सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो। या 3 विभागाची नावं मी तुम्हाला सांगतो। या 3 विभागामधून जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे हे डॉक्युमेंट जमा करणं। आणि जर या 3 विभागांपैकी दुसऱ्या विभागात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अजून 4-5 दिवसाची मुदत तुम्हाला आहे। पण या 3 विभागामध्ये जर राहत असाल, ज्याचं मी आता तुम्हाला नावं सांगतो, तुम्ही लवकरात लवकर हे डॉक्युमेंट जमा करायचं, कारण की या विभागामधूनच पैसे वाटप होणार आहे। म्हणून तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायची अत्यंत गरज आहे।
पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग। आता नाशिक विभागामधून 5 जिल्हे येतात। सर्वात प्रथम हे 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। नाशिक विभागामधून पहिला जिल्हा आहे नाशिक आणि दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार आणि तिसरा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे धुळे आणि चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि पाचवा आणि शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। या 5 जिल्ह्यांमध्ये खानदेशामधून सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तात्काळ लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट जमा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग आणि तुम्ही हे लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे। आता दुसरा जो विभाग येतो तो म्हणजे नागपूर विभाग। नागपूर विभागामध्ये सुद्धा 6 जिल्हे येतात। या 6 जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो। या जिल्ह्यामधून जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचं आहे। नागपूर विभागामध्ये पहिला जो जिल्हा येतो तो म्हणजे वर्धा जिल्हा आणि दुसरा जो जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर जिल्हा आणि तिसरा जो जिल्हा येतो तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि चौथा जिल्हा आहे भंडारा आणि पाचवा जिल्हा येतो गोंदिया आणि शेवटचा म्हणजे 6वा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली। या 6 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट जमा करायचा आहे। आता शेवटचा विभाग म्हणजे तिसरा जो विभाग असणार आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग। जर तुम्ही संभाजीनगर विभागमधून असणार आहे तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट सुद्धा जमा करायचे आहे। संभाजीनगर मध्ये पहिला जो जिल्हा येतो तो म्हणजे संभाजीनगर, दुसरा जिल्हा येतो जालना आणि तिसरा जिल्हा येतो परभणी, चौथा जिल्हा येतो हिंगोली आणि पाचवा जिल्हा येतो बीड, 6वा जिल्हा येतो नांदेड आणि 7वा जिल्हा येतो लातूर आणि शेवटचा जिल्हा येतो म्हणजे उस्मानाबाद। या 8 जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील हे 2 डॉक्युमेंट जमा करायचे आहे। आता आपण एकही वेळ वाया न घालवता या 3 विभागाचे नाव तुम्हाला सांगून दिलं, पण आपण आता हे 2 डॉक्युमेंट कोणते आहे ते सांगून देतो। त्यामधून पहिलं जे डॉक्युमेंट अत्यंत गरजेचं जे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड। कारण गव्हर्नमेंटने आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे। आता गव्हर्नमेंटने जे 2.0 लॉन्च केलेला आहे हे खास कर लाडक्या बहिणींसाठीच केलेला आहे। आता 2.0 जे लॉन्च केलेलं आहे याच्या माध्यमातून सरकारला एक माहिती सुद्धा कळते की कोणत्या महिलांकडे किती प्रॉपर्टी आहे, किती टॅक्स भरता, काय भरता। कारण की हा आयकर विभाग जो असतो ना याच्या माध्यमातून कोणत्या महिलांना किती प्रॉपर्टी आहे काय आहे याच्या माध्यमातून सरकारला एक माहिती जाते। त्यासाठी हे पॅन कार्डची गरज त्यांनी काढलेली आहे। आता पॅन कार्ड 2.0 कसं काढायचं, तुमचं जे जुनं पॅन कार्ड असेल त्याला तुम्ही अपडेट करायचं। जसंही तुम्ही त्याला अपडेट केलं तर तुमचं गव्हर्नमेंटने एक वेबसाईट दिली आहे ते तुम्ही सायबर कॅफवर जाऊन सुद्धा काढू शकता, काही करायची गरज नाही, बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट आहे। तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही, फक्त तुम्ही तुमचं जुनं पॅन कार्ड द्यायचं आणि नवीन त्याला अपडेट करण्यासाठी पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालेलं आहे ते तुम्हाला भेटणार आहे। जसंही ते तुम्हाला भेटलं त्याचं झेरॉक्स काढून आणि दुसरं जे डॉक्युमेंट असणार आहे ते हे दोघं जोडून तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे आणि त्यासोबतच एक फॉर्म सुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून मिळणार आहे। तो फॉर्म आणि हे 2 डॉक्युमेंट लवकरात लवकर तुम्ही जमा करायचं आहे आणि जर तुम्ही 5-6 दिवसाच्या आधी तुम्ही जमा केलं नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही आणि येणारा पुढे जो पण हप्ता असणार आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। म्हणून लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट जमा करा। आता हे पहिलं डॉक्युमेंट आहे आणि दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स। कारण सरकारला माहिती करायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत, त्यासाठी रेशन कार्डचं झेरॉक्स अत्यंत गरजेचं आहे। कारण की सरकारने मान्यता केली आहे की सरकारने ठराव केलेला आहे की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे। आता अशा महिलांना लाभ मिळणार नाही। एका कुटुंबामध्ये जर 4 महिला असतील, 5 महिला असेल किंवा 3 महिला देखील असेल त्यामधून फक्त 2च महिलांना पैसे मिळणार आहे आणि ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारने आता तुम्हाला या रेशन कार्डचा झेरॉक्स त्यासाठी गरजेचं असणार आहे। आता हे 2 डॉक्युमेंट तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे एक फॉर्म मिळणार आहे, तो फॉर्म भरून आणि हे 2 डॉक्युमेंट अंगणवाडीच्या सेविकांकडे लवकरात लवकर जमा करून द्या। जर तुम्ही 2 डॉक्युमेंट जमा केलं तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही। कायमस्वरूपी तुमची योजना सुरूच राहील आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पैसे भेटत राहतील। आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि असंच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। असंच नवनवीन गव्हर्नमेंट
योजनेची जी पण माहिती येत आहे सर्वात प्रथम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।